तर विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे स्वागत आहे स्टडी विथ एजे या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण जे मराठी व्याकरणाचं सिरीज घेत आहोत, या मोफत मराठी व्याकरण सिरीजमध्ये आज आपलं वर्णांचे वर्गीकरण हे चाललेलं आहे. आपण जी वर्णमाला बघितलेली आहे, त्या वर्णमालेचे वर्गीकरण कसे करायचे. कारण मित्रांनो, वर्गीकरण यासाठी महत्त्वाचं असतं की कोणता वर्ण कोणत्या गटातला आहे याच्यावरून आपल्याला मित्रांनो संधी जो टॉपिक आहे मराठीचा तो पूर्णपणे या वर्णांच्या वर्गीकरणावर अवलंबून आहे. आणि त्याच्यावरून पुन्हा मित्रांनो त्या संधीमध्ये खूप प्रकार पडत असतात आणि ते कशा प्रकारे ओळखायच्या हे मित्रांनो या वर्ण वर्गीकरणावरूनच आपल्याला समजत असतं. त्यामुळे याच्याकडे बारकाईने लक्ष देण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, स्वर म्हणजे काय? तर स्वर म्हणजे काय जर मी याला असं सांगण्याचा प्रयत्न केला की ओठातून किंवा तोंडातून बाहेर पडणारी जी आपली हवा असते त्या हवेला आपण अडवून वेगवेगळ्या प्रकारचे काय करत असतो, उच्चार करत असतो. आता हे वेगवेगळ्या प्रकारचे उच्चार करत असताना म्हणजे हवा तर तोंडातून बाहेर पडत असतेच, पण त्या हवेला आपण वेगवेगळा तोंडातला मार्ग अडवून, हवेचा मार्ग अडवून वेगवेगळे वर्ण उच्चारत असतो. पण ह्यामध्ये जे स्वर आहेत या स्वरांच्या बाबतीत मित्रांनो, स्वरांचा उच्चार करत असताना आपण ऑब्झर्वेशन करून बघा आणि स्वर स्वतः उच्चारून बघा की यामध्ये ओठांचा एकमेकांशी स्पर्शच होत नाही. मित्रांनो, खूप महत्वाची गोष्ट आहे की नाही, ओठांचा एकमेकांशी काय होत नाही मित्रांनो, स्पर्शच होत नाही. त्यानंतर जीभ जी आहे, जीभ काय करते, तोंडातील इतर भागाशी स्पर्श न होता काय करत असते, हवेचा मार्ग न अडवता या वर्णांचा उच्चार करत असते. तर मित्रांनो, जीभ आता यामध्ये काय आहे, थोडस अपवादात्मक एक आहे. दोन वर्ण रू आणि लृ जे आपण स्वरामध्ये धरतो ते पूर्ण उच्चाराचे असतात आणि त्यांना काय करतो आपण स्वरामध्ये धरत असतो. तर त्यांना स्वरामध्ये पकडताना त्यामध्ये काय होतं मित्रांनो की जिभेचा कुठेतरी तोंडातील इतर भागाशी काय होत असतो, स्पर्श होत असतो. आता बाकीच्या सर्व गोष्टींना सर्वांना काय होत आहे, स्वरांचे नियम लागू होत आहेत. कदाचित त्यामुळेही रू आणि लृला अगोदर स्वरामध्ये धरलं जात नसावं. म्हणजे याबद्दल मला कुठे काही माहिती जास्तीची मिळाली नाही मित्रांनो, पण माझा एक वैयक्तिक अंदाज असा आहे की जर तोंडातील भागांना कोणत्याही जिभेचा स्पर्श न होता निघणारा जर उच्चार हा वर्ण तो जर स्वर असेल तर मग रू आणि लृला का स्वरामध्ये धरायचं मित्रांनो. रू आणि लृला तर आपण जिभेचा स्पर्श करतच असतो ना. ठीक आहे, पण याला आपण स्वरामध्ये गृहीत धरतो आणि स्वराची व्याख्या मित्रांनो अशा प्रकारची जराशी आहे. ही व्याख्या मित्रांनो लक्षामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. स्वर हे काय असतात, स्वतंत्र उच्चाराचे असतात. स्वर काय असतात मित्रांनो, स्वतंत्र उच्चाराचे असतात आणि त्यांनाच अच असे म्हणतात. मित्रांनो, या अच शब्दाचा आपल्याला खूप महत्वाचा उपयोग म्हणजे संधी सोडवताना होत असतो. जी स्वरांची संधी असते, स्वर एकत्र आणून आपल्याला काहीतरी करायचं असतं किंवा त्यामधून ते उच्चार बदलत असतात, तेव्हा जे स्वरांची मिळून संधी होत असते ते स्वरांच्या संधीला मित्रांनो अच संधी असं सुद्धा म्हणलं जातं. म्हणून हा अच शब्द आपल्याला आतापेक्षा नंतर संधी टॉपिक मध्ये खूप महत्वाचा आहे. स्वर संधी म्हणजेच अच संधी असं सुद्धा असतं. म्हणून स्वरांनाच अच सुद्धा म्हणतात, हेही लक्षात असू द्या. स्वर स्वतंत्र उच्चाराचे असतात. कारण आपण बघितलं की स्वतंत्र उच्चार म्हणजे काय, पूर्ण उच्चाराचे असतात. आणि पूर्ण उच्चाराचे असल्यामुळे मित्रांनो जी व्यंजन आहेत, व्यंजन कशी असतात, हालांत असतात, त्यांची पाय मोडलेले असतात. आणि मग त्यांचे पाय मोडले म्हणजे त्यांना कशाच्या आधाराची गरज असते, तर काठीच्या आधाराची गरज असते. आणि ही काठी म्हणजे कोण असतं मित्रांनो, स्वर असतात. जसा या कचा पाय मोडलेला असेल मित्रांनो तर हा काय झाला, व्यंजन झाला. पण यामध्ये जर आपण काठीचा आधार देण्याचा प्रयत्न केला अच्या, तर हा काय झाला मित्रांनो, परिपक्व क झाला. अशा प्रकारे मित्रांनो स्वर काय करत असतात, इतर वर्णांना किंवा व्यंजनांना काय करत असतात, तर ते आपल्यासोबत घेऊन काय करत असतात, पूर्ण उच्चाराचे व्यंजनांना पूर्ण उच्चाराचा अक्षर बनवत असतात. मित्रांनो, व्यंजन हे पूर्ण उच्चाराचे नसतात. व्यंजनांचं काय असतं, पाय मोडलेला असतो. पण जो स्वर असतो कोणताही, आपण अ घेतला, यामध्ये जर आ घेतला तर मित्रांनो याचं काय होईल, का होईल.
पण हे काय राहतील मित्रांनो, पूर्ण उच्चाराचे राहतील. म्हणजे काय असेल, याला काठीचा आधार मिळाल्यासारखं मित्रांनो, स्वराचा आधार मिळतो तेव्हा व्यंजन काय होतो, पूर्ण उच्चाराचा होत असतो, किंवा पूर्ण उच्चारित, मग जो पूर्ण उच्चारित वर्ण असतो त्याला आपण काय म्हणत असतो, अक्षर असं म्हणत असतो. चला, त्यानंतरचा जो विषय आहे मित्रांनो, तर नंतरचा आपला सजातीय आणि विजातीय असे दोन उच्चाराच्या स्थानावरून स्वरांचे स्वतंत्र प्रकार पडत असतात. आता याच्या अगोदर आणखी एक महत्वाची बीट अशी पण आहे मित्रांनो, की स्वराचे प्रकार किती, यामध्ये स्वरांचे अगोदरच आपण 4 प्रकार केलेले आहेत. स्वराचे आपण अगोदरच 4 प्रकार केलेले आहेत. ते 4 प्रकार म्हणजे असे आहेत. पहिला प्रकार ऱ्हस्व. ऱ्हस्व एक प्रकार आहे मित्रांनो. दुसरा प्रकार दीर्घ एक आहे. तिसरा प्रकार जो आहे मित्रांनो, तो कोणता आहे, संयुक्त आहे. आणि चौथा प्रकार आहे मित्रांनो स्वरांचा, तो चौथा प्रकार म्हणजे इंग्रजी वर्णातून जे आलेले आहेत त्यांचा एक आपण चौथा प्रकार मानला जातो. असे मित्रांनो किती आहेत, 4 आहेत. त्यानंतर उच्चार स्थानावरून जे स्वरांचे प्रकार पडत असतात, ते उच्चार स्थानावरून स्वराचे प्रकार पडणारे सजातीय आणि विजातीय अशा 2 प्रकारचे काय होत असतात, नवीन प्रकार पडतात स्वरांचे. आता सजातीय स्वर म्हणजे काय आणि विजातीय स्वर म्हणजे काय, यामध्ये आपण बघणार आहोत. सजातीय स्वर म्हणजे ऱ्हस्व आणि दीर्घ. ऱ्हस्व आणि दीर्घ कोणता मित्रांनो, त्याचाच दीर्घ पाहिजे. एखादा स्वर आपण घेतला, जसा अ घेतला, आणि त्याचाच दीर्घ आपल्याला काय घ्यावा लागेल, आ घ्यावा लागेल मित्रांनो. अ आणि त्याचाच दीर्घ स्वर आपण आ घेतला तर काय झाला, आपला सजातीय स्वरांची जोडी होत असते मित्रांनो. एखादा ऱ्हस्व स्वर आणि त्याचाच दीर्घ असल्यास त्यांना आपण काय म्हणत असतो, सजातीय स्वर जोडी म्हणत असतो. तुम्हाला जर स्वर जोडीमध्ये सजातीय स्वर जोडी निवडायला दिलं, तर अ आणि त्याच्या जोडीसोबत आ जर दिला तरच तुम्ही त्यांना सजातीय स्वर जोडी म्हणून निवडू शकता. अ आणि त्याला जर मोठा उ दिला, मोठा म्हणजे मित्रांनो दीर्घ उ जर दिला, तर तो सजातीय स्वरामध्ये येत नाही, तर तो काय येत असतो, विजातीय स्वर जोडीमध्ये येत असतो. आता आपल्याला सजातीय आणि विजातीय आहेत हे परस्पर विरोधी शब्द आहेत मित्रांनो, एकमेकांच्या विरोधार्थाचे शब्द आहेत. सजातीय म्हणजे एकाच प्रकारचे, एकाच जातीचे, असा त्याचा अर्थ. एकाच प्रकारचे आपण त्याला म्हणू शकतो मित्रांनो. कारण जातीपाती, आता धर्मामध्ये तर खूप जातीपातीने विष काढलेला आहे मित्रांनो. मराठी व्याकरणामध्ये हे जातीपातीचं विष नको. आपण सजातीयला आपल्या मनामध्ये समजून घेताना, सजातीय म्हणजे एकाच प्रकारची आणि विजातीय म्हणजे काय मित्रांनो, वेगळ्या प्रकारचे असंही म्हणू शकतो. आता यामध्ये जे सजातीय स्वर आहेत याच्यामध्ये संयुक्त स्वराचा आपण काय करू शकत नाही मित्रांनो, उल्लेख करू शकत नाही, किंवा संयुक्त स्वर याच्यामध्ये येत नाहीत सजातीयमध्ये. आता काय येत नाहीत याचं जर कारण तुम्हाला माहित असेल तर चांगली गोष्ट, नसेल तरही चांगलीच गोष्ट, कारण आता मी तुम्हाला सांगणार आहे. सजातीय स्वर म्हणजे काय, की एकाच स्वराचे ऱ्हस्व आणि दीर्घ एकत्र येऊन काय झालेले असते, ती सजातीय स्वरांची जोडी निर्माण झालेली असते. आणि विजातीय स्वराची जोडी म्हणजे काय, तर वेगवेगळ्या स्वराचे जी जोडी आहे, एकाचा ऱ्हस्व एकाचा दीर्घ असे, किंवा दोन्हीचेही ऱ्हस्व येऊन सुद्धा होत असते मित्रांनो, ती काय असते, विजातीय स्वर असतात. आता अ आणि अधिक त्यामध्ये आपण ई जर केला, किंवा हा दीर्घ ई जर केला, तर याचा काय होत असतो, ए होत असतो. मग हा जर ए होत असेल, तर हा ए काय आहे, संयुक्त स्वर आहे मित्रांनो. आपला काय आहे, संयुक्त स्वर आहे. मग हा संयुक्त स्वर जर विजातीय स्वरांपासून निर्माण होत असेल, तर संयुक्त स्वराला आपण सजातीय स्वरामध्ये स्थान देऊच शकत नाही, कारण संयुक्त स्वराची जी निर्मिती आहे तीच मुळात विजातीय स्वरांपासून आहे. का कधी झालंय अ आणि त्यालाच पुन्हा आणखी एखादा आ घेतला आणि त्याचा ए झाला, असं होत नाही मित्रांनो, कारण जे सजातीय स्वर आहेत त्यांच्यापासून संयुक्त स्वर बनत नाही. संयुक्त स्वर बनण्यासाठी विजातीय स्वरांचीच गरज असते. आता विजातीय स्वर म्हणजे काय मित्रांनो, तर विजातीय स्वर म्हणजे एकाच स्वराचा किंवा वेगळ्या स्वरांचा सुद्धा ऱ्हस्व आणि दीर्घ जे आहेत, वेगवेगळ्या स्वरांचा जो ऱ्हस्व आणि दीर्घ आहेत मित्रांनो, हे वेगवेगळ्या स्वरांचे ह्रस्व आणि दीर्घांची जी जोडी असते ते काय असते, विजातीय स्वर असतात. आता ह्रस्व आणि दीर्घच्या जोड्याच मुळात मित्रांनो किती आहेत, 3 आहेत. तशा 4 मानल्या जातात.
रू आणि लृ यांचे सुद्धा मित्रांनो दीर्घ रू आणि दीर्घ लृ असे सुद्धा आहेत मित्रांनो, पण ते आपल्या बाराखडीमध्ये सुद्धा त्यांना स्थान दिलेलं नाही, त्यामुळं आपण त्याचा जास्त विचार करायची गरज नाही. अ आणि आ, ई आणि दीर्घ ई, उ आणि दीर्घ उ असे मित्रांनो या काय आहेत, तीनच जोड्या आहेत ज्या आपण सजातीय स्वरामध्ये आपण धरतो किंवा दीर्घ ह्रस्वमध्ये आपण पकडत असतो. तर दीर्घ आणि ह्रस्व काय असतात हे आपल्याला समजलं असेल किंवा नसेल, आपण दीर्घ आणि ह्रस्व काय असतं हेही पाहून घेऊ. मित्रांनो, आपण जे ह्रस्व, दीर्घ आणि संयुक्त व इंग्रजी स्वरांचे जे प्रकार बघितले होते, यामध्ये मित्रांनो ह्रस्व, दीर्घ, संयुक्त यावर प्रश्न येत असतात. आता त्यामध्ये ह्रस्व स्वर जे आहेत, ह्रस्व स्वर म्हणजे काय, अ, ह्रस्व ई, ह्रस्व उ, रो आणि लृ. हे किती झाले मित्रांनो, हे झाले 5. 5 काय आहेत आपले ह्रस्व स्वर आहेत. मित्रांनो, हे आपण जे वर्णमाला लिहिली होती, वर्णमाला लिहिताना सुद्धा मित्रांनो मी तुम्हाला त्यामध्ये आपला अगोदरचा वर्णमाला जो टॉपिक होता, त्या वर्णमाला टॉपिक मध्ये सुद्धा मित्रांनो मी तुम्हाला पूर्ण 5 जे ह्रस्व आहेत, 3 दीर्घ आहेत आणि 4 संयुक्त व 2 इंग्रजी असे तुम्हाला हे टोटल 14ची मी काय केली होती, तुम्हाला फोड करून वेगळे वेगळे दाखवले होते. दीर्घ जे आहेत आपले ते दीर्घ 3 आहेत. दीर्घ कोणाकोणाचा आहे मित्रांनो, अ चा दीर्घ कोण आहे आपला, आ आहे. ई चा दीर्घ आपला दीर्घ ई आहे. उ चा दीर्घ आपला उ आहे. आणि संयुक्त मध्ये किती आहेत मित्रांनो, तर संयुक्तचे हे 4 आहेत. यामध्ये ए, ऐ, ओ, औ असे किती आहेत, 4 आहेत. आणि हे किती आहेत मित्रांनो, इंग्रजीमधून आलेले हे 2 आहेत. 4 आणि 2 6, 6 आणि 3 9, 9 आणि 5 14 टोटल काय आहेत आपले स्वर आहेत मित्रांनो. आता टोटल 14 स्वर आहेत. या 14 स्वरांचं मित्रांनो कसं ही करत असतो आपण, वर्गीकरण करताना 4 गटांमध्ये केलेलं आहे. स्वरांचे ह्रस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर आणि इंग्रजी स्वर. त्याचबरोबर आपण अजून उच्चारावरून 2 स्वरांचे जे 2 प्रकार केलेले आहेत, ते सजातीय स्वर आणि विजातीय स्वर. आपण आताच बघितल्याप्रमाणे सजातीय स्वर आणि विजातीय स्वर सुद्धा बघितलेले आहेत. हे जे ह्रस्व आणि दीर्घ ही जी अशी जोडी असते मित्रांनो, यांच्यातली ही काय असते, सजातीय स्वर जोडी असते. ही काय असते मित्रांनो, सजातीय स्वर जोडी असते. या 3च सजातीय स्वरांच्या जोड्या आहेत मित्रांनो. या 3 जोड्या लक्षात ठेवा. आता यामध्ये जो संयुक्त स्वर आहे, संयुक्त स्वरामध्ये काय असतं की संयुक्त स्वर जो असतो आपला, संयुक्त स्वरामध्ये विजातीय स्वर जे आहेत, म्हणजे हा अ एकदा येईल आणि हा ई एकदा येईल, म्हणजे काय होतो, ए होतो. अ आणि ई हा ए येतो किंवा हा शेजारचा ई सुद्धा येतो. या दोघांपासून काय होत असतो, ई होत असतो, ए होत असतो, ए. त्याच्यानंतर आ आणि हा आ एकदा येतो आणि हा ई किंवा हा ई येतो, तेव्हा काय होत असतो, आय. आता आय मध्ये काय असतं मित्रांनो, आ आणि ई आपल्याला यामध्ये थोडीशी फोड करून 2 मात्रामध्ये जर आपण त्याचा विचार केला तर आ अधिक ई, आय असा उच्चार असतो ह्याचा, आय, आय. आणि हा जो ए असतो, अ आणि ई, ऐ, अ ई, अ ई, ए, ऐ असा, अ ई, ए, आ ई, ऐ असं, ए, ऐ, अ उ, ओ, अ उ किंवा हा उ, उ ओ, आणि आ आणि हा उ किंवा हा उ, औ असे काय आहेत. संयुक्त म्हणजे काय मित्रांनो, की 2 स्वरांपासून, 2 विजातीय स्वरांपासून असं म्हणलं तरी हरकत नाही मित्रांनो, 2 विजातीय स्वरांपासून जो एक स्वर तयार होत असतो, तो आपला काय असतो, संयुक्त स्वर असतो. संयुक्त म्हणजे काय, की दोघांचं कंबाईन एकत्र येऊन. आता आपण कंबाईन परीक्षा देणारे काही विद्यार्थी असाल, कंबाईन म्हणजे काय, तर PSI, STI, ASO, सब रजिस्ट्रार, आणखी त्यामध्ये आता क्लर्क, टायपिस्ट, एक्साइज इन्स्पेक्टर, हे आणखी जी पदं आहेत, या सर्व पदांसाठी भरपूर पदांचे संयुक्त कंबाईन एकत्र एक परीक्षा असते. म्हणजेच काय, की एवढ्या सगळ्यांना एकत्र घेऊन जो एक तयार होतो त्याला संयुक्त असं म्हणत असतात. जसं स्वरांमध्ये 2 स्वर एकत्र घेऊन काय झालेला आहे मित्रांनो, आपला संयुक्त स्वर तयार झालेला आहे. ही बीट संयुक्त म्हणजे काय समजून घ्या मित्रांनो. पाठ करण्याच्या सर्वच गोष्टी पाठ करण्यासाठी नसतात. जेव्हा आपल्याला समजून जातं ना, तेव्हा मित्रांनो खरं शिकण्यामध्ये मजा असते.
पाठ केलेल्या गोष्टी तुम्ही लाईफमध्ये काय करू शकत नाही, त्याला इम्प्लिमेंट करू शकत नाही, पण समजलेल्या गोष्टी ज्या असतात त्या लाईफमध्ये आपण इम्प्लिमेंट करू शकतो. 3 इडियट चित्रपट सर्वांनी बघितला असेल. 3 इडियट्समध्ये ते जे समजा चमच्याचा जे किस्सा आहे, रॅगिंग घेताना तो चमचा आतमधून बाहेर सोडतो आणि ते तुम्ही सर्वांनी बघितलेलं असेल. हे सर्वांना माहीत होतं मित्रांनो की पाण्यामध्ये काय असतं, इलेक्ट्रिसिटीचा जो फ्लो असतो तो सर्वाधिक पाण्यामधून होऊ शकतो, पण आणि त्यामध्ये पाण्यापेक्षाही आणखी युरिनमधून जास्तीत जास्त सप्लाय कशाचा जात असतो, तर इलेक्ट्रिसिटीचा जात असतो. मित्रांनो, तो फक्त एका व्यक्तीच्या लक्षात आला होता, कारण त्याने समजून घेतलं होतं. त्या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, व्याकरण हे समजून घ्यायचं आहे मित्रांनो, पाठ करून होत नसतं. पाठ करण्याने कदाचित तुम्ही फक्त काय करू शकता, परीक्षा पास करू शकता, पण समजल्याच्या नंतर मित्रांनो परीक्षाही पास करू शकता, रँकही आणू शकता आणि जास्त तुम्हाला सिली वर्क करायची गरज नसते, गाढवासारखं मेहनत करायची गरज नसते. त्यानंतर मित्रांनो दीर्घ उच्चार जो असतो आपला, दीर्घ उच्चाराबद्दल तुम्ही आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो. दीर्घ उच्चार, आता या ठिकाणी मी मात्रा हा कन्सेप्ट तुम्हाला सांगत आहे. मात्रा म्हणजे काय असतं, आपण हा मात्रा, हा वाला मात्रा नाही मित्रांनो, क वरती आपण जो ए देत असतो याला हा काय असतो, के होतो. हा मात्रा हा वेगळा. पण मात्रा म्हणजे काय, ही विशिष्ट उच्चारासाठी लागणारी जी वेळ असते, विशिष्ट उच्चारासाठी जी लागणारी वेळ असते त्याला आपण व्याकरणिक भाषामध्ये काय म्हणत असतो, व्याकरणाच्या भाषेतले आपण त्याला मात्रा म्हणत असतो. ही जी मात्रा असते, ही जी वेळ असते, ह्या उच्चारासाठी मित्रांनो एकच मात्रा लागते. चा जो उच्चार करायचा याला एकच मात्रा लागते, आणि आ जो असतो तो 2 ऱ्हस्व स्वरांपासून बनलेला असतो, म्हणजे तो दीर्घ उच्चार असतो, त्याला 2 मात्रा वेळ लागत असते मित्रांनो. आला किती मात्रा वेळ लागते, 2 मात्रा लागते. ईला सुद्धा किती मात्रा लागते मित्रांनो, 2 मात्रा वेळ लागते. आता आपण यामध्ये दीर्घ शब्द आहे, दीर्घ असा याचा उच्चार करतो, दीर्घ असा नाही करत. याचा उच्चार कसा करतो, दीर्घ, दीर्घ असा करतो का, दीर्घ, दीर्घ असा. दीर्घ ईवर आपण काय करतो, थोडासा जोर देऊन तिथं ईवर थांबलेलो असतो, म्हणून या ठिकाणी काय असते, दुसरी मात्रा, 2 मात्रा वेळ लागलेला असतात, म्हणून याला दुसरी वेलांटी दिलेली असते. आपण दीर्घ, आपण दीर्घ म्हणतो का, दीर्घ नाही, दीर्घ उच्चार असं म्हणतो. पण तो दीर्घ उच्चार असतो, त्या दीर्घ मध्ये ई काय असतो, ईला 2 मात्रा घेतलेल्या आहेत. त्याचप्रमाणे ऊ जो आहे आपला, ऊ मध्ये सुद्धा काय आहे मित्रांनो, 2 मात्रा वेळ आहे. या ऊ मध्ये काय आहे, 2 मात्रा वेळ आहे. हा ऊ जो आहे आपला मित्रांनो 2 ऱ्हस्व स्वरांपासून बनलेला असतो. यामध्ये काय असतात, 1 अधिक ही 1, 2 मात्रा वेळ गेलेली असते. मित्रांनो या मात्राचा कन्सेप्ट तुमच्या लक्षात येत असेल किंवा नसेल. उच्चारामध्ये मित्रांनो जास्तीत जास्त असं बारकाईने ऑब्झर्वेशन केल्याच्या नंतर थोडंसं जाणून येत असतं, पण त्यामध्ये जास्तीत जास्त म्हणजे मित्रांनो एवढंही त्यामध्ये काय तुम्हाला लक्ष गुंतवायची गरज नाही. समजत नसेल तर विषय स्किप करून द्या. पण दीर्घ उच्चाराला 2 मात्रा वेळ लागतो आणि ऱ्हस्व उच्चाराला 1 मात्रा वेळ लागतो. या गोष्टीवर रट्टा मारा. तुम्हाला जर समजत नसेल तर या गोष्टीवर काय करा, रट्टा मारा. ह्या गोष्टी लक्षामध्ये ठेवा. नंतर स्वराबद्दल जर विशेष माहिती तुम्हाला काय पाहिजे असेल, ही विशेष माहिती मित्रांनो आपल्याला संधी टॉपिक मध्येच खूप महत्त्वाची आहे. आपण पुन्हा त्या ठिकाणी एकदा नक्कीच याच्यावरती रिव्हिजन म्हणून पुन्हा बघू याच्याकडे. सजातीय स्वरांपासून एकच दीर्घ स्वर तयार होत असतो. सजातीय स्वरांपासून मित्रांनो एकच दीर्घ स्वर तयार होत असतो, त्यापासून संयुक्त स्वर तयार होत नसतो. आता सजातीय स्वर आपण बघितले, हे जे आहेत हे सुद्धा जे ऱ्हस्व 2 एकत्र आले ते सुद्धा सजातीय असतात, आणि या सजातीय स्वरांपासून एकच सजातीय स्वर तयार होतो. तो म्हणजे काय होत असतो, तर तो दीर्घ स्वर तयार होत असतो. 2 विजातीय स्वर एकत्र आल्याच्या नंतर कसं आपण 2 दीर्घ स्वर जे आहेत, 2 विजातीय स्वर जे आहेत, ते 2 विजातीय स्वर जर एकत्र आले तर आपला काय होत असतो, एक संयुक्त स्वर तयार होत असतो. 2 दीर्घ स्वर 2 विजातीय स्वर जर एकत्र आले, 2 विजातीय स्वर जर एकत्र आले तर काय होत असतो, एक संयुक्त स्वर तयार होत असतो. जसं की आणि ई हे काय आहेत, विजातीय स्वर आहेत. विजातीय स्वर जोडे आहे यांच्यापासून एक जो तयार होतो तो काय झालेला आहे, संयुक्त स्वर तयार झालेला आहे. आणि जे 2 संयुक्त स्वर असतात मित्रांनो ते एकमेकांमध्ये मिसळतच नाहीत. ही खूप महत्त्वाची बाब आहे.
ही संधी टॉपिक मध्ये सर्वात महत्वाची बाब तुमच्या नंतर लक्षात येईल मित्रांनो. कारण संधी जे करत असतो आपण ते दोन वर्णांना एकत्र कसं करतात आणि फास्ट उच्चार करत असताना आपण त्याचा जसा अपभ्रंश घेतल्याप्रमाणे कशा प्रकारे आपण त्यांना एकत्र करतो ते आपण संधी टॉपिक मध्ये शिकत असतो. आणि ते शिकताना आपल्याला जे संयुक्त सूर आहेत ते एकत्र येतात किंवा नाही येत माहीत जर नसलं तर आपण त्यामध्ये सुद्धा मित्रांनो काही चुका करू शकतो. तर आपण आता यापुढे स्वरादी बघू मित्रांनो. स्वरांचे जे वर्णांच्या वर्गीकरणामध्ये जे आपण स्वर बघितले, या स्वरांचे वर्गीकरण तुमच्या आता लक्षात आले असेल. याच्या पलीकडे जाऊन स्वरांचं वर्गीकरण काही नसतं मित्रांनो. आपण आता मित्रांनो यामध्ये आता आणखी आपल्याला बघायचं आहे स्वरादी. स्वरादीमध्ये काय आहे, स्वरादी हे खूपच आणि अगदी खूपच सोपा प्रकार आहे. याच्यामध्ये आपल्याला काय बघायचंय की ज्याच्या आधी स्वर आहे, ज्याच्या आधी काय आहे स्वर आहे, असा तो म्हणजे काय स्वरादी. यापेक्षा सोपं काहीच नसेल मित्रांनो. एवढा सोपा शब्दशः अर्थ आहे, ज्याच्या आधी स्वर आहे तो काय आहे स्वरादी. खरं तर लिहिताना आपण कसं लिहित असतो मित्रांनो, याला असंही लिहितात मित्रांनो, असं, बरोबर ना. आणि अहा जे लिहितो आपण मित्रांनो त्याला असंही लिहितात, अहाला असंही लिहित असतात. आता यामध्ये काय आहे मित्रांनो, अगोदर स्वर आहे, याच्या अगोदर काय आहे स्वर आहे. अहाला कदाचित असंही लिहित असतील मित्रांनो. अगोदर काय आहे स्वर आहे आणि नंतरच काय आहे हा याचा उच्चार आहे. म्हणून याचं काय आहे, हा आणि आहा यांच्या अगोदर काय आहेत स्वर आहेत, म्हणून यांना काय म्हणतात स्वरादी म्हणतात. ज्याच्या आधी स्वर असा तो स्वरादी. याबद्दल आता आणखी याचे प्रकार जे पडतात त्यामध्ये स्वरादीमध्ये आपण जे अनुस्वार बघतो, सुरुवातीचा आहे याला काय म्हणतो आपण याला अनुस्वार सुद्धा म्हणलेलो असतो. आहा मध्ये जे आहे त्याला आपण अनुस्वार किंवा अनुनासिक असे दोन प्रकारे उच्चार होत असतात. अनु म्हणजे काय मित्रांनो, नंतरचा किंवा नंतर आलेला, नंतर स्वर होऊन आलेला असा तो काय आहे अनुस्वार आहे. अनु म्हणजे नंतरचा आणि स्वर म्हणजे स्वर होऊन कोणाच्या तरी पाठीवर बसून दुसऱ्यावर स्वर झालेला कोण आहे तो अनुस्वार आहे. अनुस्वार मित्रांनो कधीच असा येत नाही, याला फक्त अनुस्वार असं म्हणताच येत नाही. कारण त्यामुळेच आपण जे वर्णमालेमध्ये स्वरादी घेत असतो त्यामध्ये याला काय करत असतो, स्वर जोडलेला असतो आणि तो स्वर कोणता आहे जोडतो आणि त्याला आपण असं वाचतो. पण मग काय आहे, अनुस्वार एकटा येत नाही, तो कोणाच्या तरी पाठीवर स्वर होऊन येत असतो, कोणाच्या तरी वरती स्वर होऊन येत असतो, म्हणून तो काय आहे अनुस्वार आहे. याचा अनुस्वार आणि अनुनासिक अशा दोन प्रकारे उच्चार होतो. आता अनुस्वार म्हणजे काय आणि अनुनासिक म्हणजे काय मित्रांनो, आपल्याला अनुस्वार आणि अनुनासिक बऱ्याच जणांना समानार्थी शब्द वाटू शकतो, पण तो समानार्थी नाही. त्यामध्ये थोडासा चेंज आहे मित्रांनो, थोडासा अगदी हलका चेंज आहे. याच्यामध्ये अनुस्वार म्हणजे काय आहे, तर अनुस्वार म्हणजे स्पष्ट आणि खणखणीत उच्चार ज्याचा असतो, स्पष्ट आणि खणखणीत ज्याचा उच्चार असतो त्याला काय म्हणतात अनुस्वार म्हणतात. अनुस्वार मित्रांनो, अनुस्वार म्हणजे काय, नंतर स्वार झालेला, स्वार होतो म्हणजे तो काय असतो खणखणीत असायला पाहिजे, त्याच्यामध्ये काय असायला पाहिजे अशी धमक असायला पाहिजे मित्रांनो. त्याच्यामध्ये एक वेगळं काहीतरी स्वतःचं वैशिष्ट्य म्हणजे काय की त्या स्वतःची ओळख अशी काहीतरी जाणून देणारा म्हणजेच काय खणखणीत असायला पाहिजे. नाणं कसं खणखणीत, तशा प्रकारचा मित्रांनो हा कसा पाहिजे खणखणीत असतो, तो काय असतो अनुस्वार असतो. खणखणीत असतो तेव्हाच तो दुसऱ्यावर स्वर होऊन येऊ शकतो ना मित्रांनो. त्यामध्ये आता अनुनासिक म्हणजे काय, अनुनासिक म्हणजे असं नाकात समजा काहीतरी उच्चार केला किंवा नाकात माशी गोठळल्यासारखं जे आपण म्हणत असतो मराठीमध्ये, मराठी म्हण आहे मित्रांनो ती, नाकात किंवा शेंबडात माशी घोटळणे, त्या प्रकारचा जो उच्चार असतो त्याला काय ओझरता उच्चार किंवा अगदी अस्पष्ट अनुस्वाराचाच उच्चार जो आहे आपण त्याचाच उच्चार कसा अगदी अस्पष्ट केला तर त्याला काय म्हणतात अनुनासिक असेही म्हणतात. एखाद्याचं बोलणं जर असं अगदी नाकात असेल तर त्याला काय अनुनासिक. नाक म्हणजे काय मित्रांनो, नासिक म्हणजे काय नाक, नासिक म्हणजे काय आहे मित्रांनो नाक असतं, नासिक म्हणजे काय असतं नाक असतं. मग नाकामध्ये जो उच्चार असतो, नाकाच्या मागूनच जो उच्चार होत असतो अगदी एकदम काय असतो तो ओझरता आणि अस्पष्ट असतो, त्याला आपण काय म्हणत असतो
अनुनासिक असं म्हणत असतो. अनुनासिक आणि अनुस्वार यामध्ये मित्रांनो फक्त व्याख्येमध्ये आपल्याला फरक जाणून येईल, उच्चारामध्ये आपल्याला जास्तीत जास्त असं काय फरक जाणवत नाही. तर तो काय असतो, अनुस्वार आणि अनुनासिक यामध्ये फरक असतो मित्रांनो. आता याच्या पुढचा जो वर्णांचे वर्गीकरण करताना आपल्याला महत्वाचा मुद्दा जो आहे, तो महत्वाचा मुद्दा म्हणजे कोणता आहे, आता विसर्ग एक राहिलेला आहे, बरोबर ना. स्वरादी मधलाच आपण आता काय बघितला, अनुस्वार बघितला. आता यामध्ये काय राहिलेला आहे, विसर्ग राहिलेला आहे. म्हणजे आपली पूर्ण काय होईल, बाराखडी पूर्ण होईल. यामध्ये जे स्वरादी आहेत मित्रांनो, स्वरादीमध्ये आपण अनुस्वार किंवा अनुनासिक तर बघितलंच. अनुस्वार आणि अनुनासिकाच्या नंतर जो आपला काय येतो, आहा, आहा आपला काय आहे मित्रांनो, विसर्ग आहे. हा काय आहे, विसर्ग आहे मित्रांनो. विसर्ग याला म्हणतो आपण. तर या विसर्गामध्ये मित्रांनो अहा याचा उच्चार करत असताना श्वास काय केला जातो मित्रांनो, मोकळा सोडला जातो. विसर्गाचा उच्चार करत असताना काय केला जातो, श्वास मोकळा सोडला जातो आणि त्याने जे हवा बाहेर मुक्त होते, हवा बाहेर पडते, त्याच्यामधून काय विसर्गाचा उच्चार होतो, त्याला आपण विसर्ग म्हणतो. विसर्गाचा उच्चार होत असताना त्यामध्ये हची छटा असते मित्रांनो. ह जो आहे त्या ह वर्णाला झटका दिल्याप्रमाणे काय होत असतं, विसर्गाचाही असतं. आता काही कोणाचे झटके कसे, आपल्याला आता सर्वांना सर्व झटके माहीत आहेत. जे झटके असतात त्या झटक्यांमध्ये काय असतं मित्रांनो, विसर्ग असतो. आता उच्चार करण्यापूर्वी एखाद्या स्वराचा आधार घ्यावाच लागतो. कोणाला, विसर्गाला. विसर्ग असो किंवा अनुस्वार असो. म्हणून तर आपण यांना काय केलेलं आहे, स्वरादी या गटामध्ये टाकलेला आहे. उच्चार करण्यापूर्वी आपल्याला एखाद्या स्वराचा काय करावा लागतो, आधार घ्यावा लागतो. स्वरादी कोणाला आधार घ्यावा लागतो मित्रांनो, आपल्याला की वर्णाला. उच्चार करत असताना आपल्याला स्वराचा आधार घ्यावा लागतो, कारण त्याचा उच्चार आपण स्वराचा आधार घेतल्याशिवाय करूच शकत नाही, असा प्रकारचा तो जे आहे. आता काही जण मला म्हणतात, एक जणाने फोन केला आणि विचारलं, सर तुम्ही सांगता, तर ऑफलाईन क्लासमध्ये झालेला किस्सा आहे मला वाटतं हा, फोनवरती नाही. तर त्याने काय सांगितलं मित्रांनो, स्वतःमध्ये त्या विद्यार्थ्याने विचारलं होतं, स्वतःमध्ये मित्रांनो काय काय आहे सर, की तच्या नंतर आहा आहे. आता त मध्ये स्वर कुठं आहे. यामध्ये मित्रांनो संधी टॉपिक नंतर आपल्याला ह्या सर्व गोष्टींचा बारकावा कळेल, पण तरीही मी तुम्हाला या ठिकाणी थोडी त्याची संधी करून दाखवलेली आहे. यामध्ये काय आहे मित्रांनो, स काय आहे, आपला व्यंजन आहे, तो हलांत असतो. म्हणजेच काय असतो, ऑलरेडी तो अर्धा असतो. त्यानंतर काय आहे, व सुद्धा हलांत आहे, तो सुद्धा काय असतो, अर्धा असतो. म्हणजे काय असतो, व्यंजन असतो. स व्यंजन, व व्यंजन, आणि त्यामध्ये अव्यंजन मिसळला जातो, तेव्हा हा काय होतो, स्वतःच्या पायावर उभा राहतो. हा काय होतो, स्वतःच्या पायावर उभा राहतो. हा काय येतो, अच्या पायावरती उभा राहत असतो. त्यानंतर ह्या तला सुद्धा काय असतं मित्रांनो, कोणीतरी एक वाली असतो आणि त्या वाल्याच्या काय असतं, मग तो त जे आहे स्वतः मधला हा त कोणीतरी एका वाल्याच्या काय असतो, पायावरती उभा राहतो. मग ह्याचा वाली कोण आहे, अ आहे. आता ह्यामध्ये ज्याला तुम्ही आता स्वतः मध्ये बघितलं, अच्या नंतर काय आलेला आहे, आहा आलेला आहे. याला काय लागतंय, उच्चार करण्यापूर्वी काय लागतं, एखादा काय लागतो, स्वर लागतो. तसंच दुःख या शब्दामध्ये द अधिक उ अधिक आहा. आता हा उ काय आहे रे मित्रांनो, स्वर आहे, आणि त्याच्यानंतर अह आहे. अह म्हणजे काय, हा आहा म्हणजे आपण अ जोडल्याच्या नंतर उच्चार केला जातो, म्हणून आपण त्याला आहा म्हणायची पद्धत आहे. आहा टमाटर बडे मजेदार. त्या पद्धतीचा हा काय आहे, अहा आहे. हा आहा जो आहे तो उ नंतर वापरलाय आणि नंतर ख आणि त्यानंतर अचा आधार देऊन या खला काय केलेला आहे, खचा वाली कोण आहे मित्रांनो, या ठिकाणी अ आहे. म्हणजे ख मोडलेल्या पायाचा आहे आणि त्याचा संसार आता कसा चालायचा, म्हणून त्याला कोणीतरी आधार देत असतं आणि तो आधार देणारे कोण असतं, अ आहे. मग त्या आधार देणाऱ्या अला आपण स्वर, आधार देणारा कोण असतो, स्वरच असतो मित्रांनो. का, जर एखाद्या दुबळ्याला आधार देण्यासाठी दुसरा दुबळा गेला तर दोघांचंही काय होणार नाही, संसार साधणार नाही मित्रांनो. संसारामध्ये जसं रथाचा गाडा चालवत असताना एक नवरा आणि बायको यांच्यामध्ये एक खंबीर तर दुसरा थोडासा असा तसा असला तरी चालते, दोघंही खंबीर असतील तर त्यामध्ये मित्रांनो संसाराचा हा गाडा रथामध्ये बदलून संसाराचा रथ हा यशाचं शिखर गाठेपर्यंत मित्रांनो थांबत नसतो. त्याच पद्धतीने यामध्ये जे आहे
ते दुःख किंवा म्हणजे या जे वर्ण आहेत आपले व्यंजन आहेत, व्यंजनाला जर एखादा खंबीर हात असल्याशिवाय, एखादा खंबीर पाय किंवा एखादा खंबीर हात त्याच्यासोबत असल्याशिवाय तो स्वतःच्या पायावर उभा राहू शकत नाही. दोघंही जर खंबीर नसले तर मित्रांनो ती जोडी जास्त चालत नसते. मग दोघांपैकी एक जरी थोडासा ॲडजस्ट करून घेणारा असला तरच चालत असतं. अशा पद्धतीचं हे असतं मित्रांनो. तसंच दुःखामध्ये आपल्याला जर समजा जो शब्द आपण बघितला, या जो वर्ण आहे मित्रांनो, हा वर्ण असून कोणता आहे? व्यंजन आहे. आणि व्यंजनामध्ये काय आहे? तो हलंत आहे. याचा अंत कसा? हलका होतो, हलत होतो, असा लटकत असतो याचा अंत. मग हा हलंत आहे. या हलंतला जर काहीतरी एखादा ठोस पाया द्यायचा असेल, त्याला कोणाचा तरी सोबत आधार द्यायचा असेल, तर तो आपण स्वरांचाच देत असतो. कारण त्याचा उच्चारामध्ये त्यामध्ये जास्त बदल होऊ नये म्हणून आपण अचा जास्तीत जास्त मित्रांनो, जास्तीत जास्त व्यंजनांना आपण अचा आधार देऊन त्याला काय करत असतो? स्थिर करत असतो. म्हणजे हलंत आणि याच्यामध्ये आधार देणं या सगळ्या गोष्टी मित्रांनो, तुम्ही जर बकेटीमध्ये पाणी घेतलं आणि पाणी जर ते असं चालत असताना ते पूर्ण असं हलतं, असं असं पाण्याचं जे समजा लहरी बनत असतात, त्याच्यावरती जर तुम्ही असं बकेटीमध्ये पुन्हा असा हात जर ठेवला, जर त्याला असा खंबीर आधार दिला, तर ते पाणी काय लगेच शांत होऊन जातं. त्या पद्धतीने या दुःखामध्ये स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी दुसरा कोणीतरी खंबीरच असायला लागतो. आणि तो खंबीर म्हणजे स्वतःच्या पायावर उभा असणारे फक्त स्वर असतात. म्हणून प्रत्येक व्यंजनाच्या पाठीशी कोण असतात? तर स्वर असतात. आणि या स्वरांच्या पाठीशी कोण येतो? तर स्वरांच्या पाठीवरच कोण येत असतो मित्रांनो? स्वरादी येत असतो. म्हणून तर त्याला स्वरादी म्हणतात. स्वराच्या नंतर आलेला तो काय असतो? स्वरादी असतो. ज्याच्या आधी स्वर आहे असा तो स्वरादी असतो. मग मित्रांनो, स्वरादी जो आहे तो स्वरादी जर एखाद्या व्यंजनाच्या पाठीवर गेला असता तर काय झालं असतं मित्रांनो? तुम्हाला असं तुम्ही बघितलंय का? ज्यांची खाण्याचीच परिस्थिती अवघड आहे त्याने कोणाला दत्तक घेणं हे बरोबर आहे का? कारण स्वतःचीच परिस्थिती दैनंदिन आहे मित्रांनो, आणि त्यानंतर कोणाला तरी आधार देणं हे खूप म्हणजे बघायला सुद्धा मिळणार नाही आणि असू शकत नाही मित्रांनो. तसं जो खंबीर आहे त्याच्या पाठीवर कोणी जर गेलं तर त्याच्या पाठीवर त्याला काय जास्त ओझं होणार नाही. चला तर पुढचा आपला जो आहे तो विसर्ग आपण या ठिकाणी बघितला. विसर्ग कसा असतो? विसर्गानंतर आपण व्यंजन जे आहेत, व्यंजनाचे सुद्धा प्रकार पडतात मित्रांनो. व्यंजनाच्या प्रकारामध्ये स्पर्श व्यंजने, स्पर्श व्यंजनामध्ये मित्रांनो आणखी आतमध्ये 3 प्रकार पडतात: कठोर, मृदू आणि अनुनासिक. आपण यामध्ये आता कठोर व्यंजना बघू मित्रांनो. कठोर व्यंजन काय आहेत, अनुनासिक काय आहेत आणि मृदू व्यंजन काय आहेत, हे सर्व कशामध्ये येत असतात मित्रांनो? स्पर्श व्यंजनामध्ये येत असतात. आता तो स्पर्श व्यंजनांचा 25चा गट आपण बघू मित्रांनो. आता यामध्ये आपण स्वर आणि स्वरादी बघितलेले आहेत. त्याच्यानंतरचा आपला जो तिसरा प्रकार येतो तो तिसरा प्रकार म्हणजे व्यंजन आहेत. या व्यंजनांनाच मित्रांनो व्यंजने म्हणतात, परवर्ण म्हणतात किंवा स्वरांत म्हणतात किंवा हलंत असंही म्हणत असतात मित्रांनो. व्यंजनांनाच व्यंजन, परवर्ण, स्वरांत किंवा हलंत असं म्हणत असतात. आता ह्याचे प्रकार पुन्हा मित्रांनो व्यंजनांचे 4 प्रकार आहेत. 4 म्हणण्यापेक्षा मित्रांनो आणखी द्रविडियन वर्ण आणि संयुक्त वर्ण जे आहेत, संयुक्त व्यंजन जे आहेत, ती व्यंजनाची टोटल म्हणजे असे 6 सुद्धा काय होत असतात? उपप्रकार पडतात. त्यामध्ये व्यंजनाचा पहिला उपप्रकार जो आहे तो आहे स्पर्श व्यंजने. हे आहेत मित्रांनो एकूण किती? 25. स्पर्श व्यंजने किती आहेत? 25 आहेत. यामध्ये हा जो 2 ह्यांचा गट दिसत आहे, हा 2 वर्णांचा जो 2 याचा जो गट आहे त्याला कठोर वर्ण म्हणतात. हा जो मधला गट आहे याला मृदू वर्णांचा गट असे म्हणतात. आणि हा जो तिसरा दिसतोय आपल्याला, हा तिसरा काय आहे? अनुनासिकाचा गट आहे. क ख, च छ, ट ठ, त थ, प फ हे काय आहेत? कठोर वर्ण आहेत मित्रांनो. यावर अनेक प्रश्न आलेले आहेत कठोर वर्णावरती. कठोर वर्णांची उदाहरणं लक्षात ठेवा. उदाहरणं लक्षात ठेवा म्हणजे काय करा मित्रांनो, सुरुवातीचे हे जे वर्ण आहेत, हा कचाट्यात पाय आपण लक्षात ठेवला, क च ट त प. हा कचाट्यात पाय लक्षात ठेवल्याच्या नंतर याच्या नंतरचा फक्त कचा आपण इंग्लिश लोकांकडून उच्चार कसा ऐकतो? ख, ख ख, क ख, च छ, ट ठ, त थ, प फ. असं इंग्लिशमध्ये आपण जो उच्चार ऐकतो त्या प्रकारचे उच्चार म्हणजे थोडासा ह चा वापर करून त्यामध्ये क ख. क ला काय आपण लिहितो मित्रांनो? के. आणि त्यानंतर ख ला काय लिहितो? के एच.
च ला काय लिहितो CH, त्यानंतर छ ला काय लिहितो CHH, त्यानंतर मित्रांनो ट ला काय लिहितो T आणि ठ ला काय लिहितो TH, त ला काय लिहितो मित्रांनो T आणि थ ला काय लिहितो TH, प ला काय लिहितो मित्रांनो P आणि फ ला PH सुद्धा लिहितो किंवा F सुद्धा लिहितो. फ ला PH सुद्धा लिहितो किंवा F सुद्धा लिहितो. आता फिजिक्सचं जे स्पेलिंग आहे PHYSIX, मित्रांनो आम्ही अशी चेष्टा करताना असं करायचो, आमचं फिजिक्सला ऍडमिशन आहे म्हणजे सांगताना आमच्याकडे काय होतं मित्रांनो की फिजिक्सचा क्लास हा रेग्युलर होत नसायचा, काही अडचणीस्तव. सरांची तब्येत खराब होती मित्रांनो आणि सर क्लास घेऊ शकत नसायचे, म्हणून आम्ही म्हणायचो आमचं फिजिक्स झालंय FISIX, आम्ही फिजिक्सच्या अशी स्पेलिंग सांगायचो मित्रांनो. यानुसार म्हणजे आमचं फिजिक्स किती पैकी आणि कशा प्रकारे चांगलं झालंय, आम्हाला फिजिक्सचं स्पेलिंग सुद्धा येत नाही असा आमचा सांगण्याचा उद्देश असायचा. आमचं FISIX फिजिक्स आमचं झालेलं आहे असं आम्ही म्हणायचो मित्रांनो. PHचा उच्चार फ सुद्धा होतो, यामधील हा कॉमेडीचा भाग होता. तर के आणि KH, के म्हणजे काय आपला ख, क आणि KH पासून काय ख. मित्रांनो क च ट त प यामध्ये ख छ ठ थ फ यामध्ये थोडासे ह ची छटा आहे, जसं आपण इंग्लिश मध्ये बघतो त्यावेळेस H लिहित असतो, त्याचा थोडा रगडून उच्चार होतो क ख, च छ, ट ठ, त थ, फ फ, प फ असे काय होतात मित्रांनो त्याचे उच्चार होत असतात. त्यानंतर आपण जो बघतो पुढचा गट हा मृदू गट, याला काय म्हणतात मृदू गट म्हणतात. हा मृदू गट मित्रांनो लक्षात ठेवा, ग घ, ज झ, ड ढ, द ध, ब भ. हा जो पुढचा गट आहे हा मृदू गट आहे मित्रांनो. ही जी आपली वर्णमाला आहे आपण ज्या पद्धतीने लिहिली अशा पद्धतीने लिहून मित्रांनो लक्षातच असू द्या. लिहिण्याची खूप सोपी पद्धत आहे. क च ट त प हा जो क्रम आहे कचट्यात पाय या पद्धतीने आपण लक्षात ठेवतो. या पद्धतीने लक्षात ठेवताना आपण असा क्रम लक्षात ठेवल्याच्या नंतर असं पूर्ण आपलं पाठ असतं, आपण ते मनाने सुद्धा सांगू शकतो. क ख ग घ न, च छ ज झ न, ट ठ ड ढ न, त थ द ध न, प फ ब भ म. आता या अनुनासिक जे आहेत अनुनासिकांचा सुद्धा कसा कोणत्या गटात आणि कसा गटानुसार वापर करायचा हे आपण संधी या टॉपिक मध्ये बघणार आहोत. त्या अगोदर अनुनासिकांबद्दलही मी तुम्हाला मित्रांनो उद्या एक दुसरा लेक्चर देणार आहे. अगदी शॉर्ट लेक्चर असेल, एक 10-15 मिनिटांचा. त्याच्यामध्ये मी तुम्हाला अनुनासिक एकदम पूर्णपणे स्पष्ट करून दाखवीन, किंवा जर झालंच तर या लेक्चर मध्ये आपण शेवटी घेऊ. त्यानंतर जे आहेत मृदू स्वर जे आहेत, मृदू व्यंजन जे आहेत आणि अनुनासिक जे आहेत आणि जे काय आहेत कठोर वर्ण आहेत, हे तुमच्या सर्व लक्षात आले असतील अशी अपेक्षा करतो. आणि पुढे जे अर्धस्वर आहेत मित्रांनो य, र, ल, व, हे काय आहेत अर्धस्वर आहेत. य हा कशासारखा आहे मित्रांनो थोडासा ई सारखा आहे. र कशासारखा आहे मित्रांनो रू सारखा आहे. ल कशासारखा आहे रू सारखा आहे. आणि व कशासारखा आहे मित्रांनो तो ऊ सारखा आहे. तो कशासारखा आहे मित्रांनो ऊ या याच्यासारखा आहे. म्हणजे हा काय आहे स्वरांचाच अर्ध प्रकार आहे मित्रांनो. यामध्ये अ जोडलेला आहे, इ ई अ, ई मध्ये अ जोडला, रू मध्ये र, र, लो मध्ये लो आणि ऊ मध्ये व. ऊ अधिक अ यांच्यामध्ये अ जर जोडला तर यामधून काय तयार झालेलं आहे इय, इय, य, र, ल, व. हे काय झालेले आहेत अर्धस्वर निर्माण झालेले आहेत. त्यानंतर काय आहे आपलं उष्मे. उष्मे म्हणजे काय उष्मे लक्षात ठेवा मित्रांनो. उष्मे यालाच आपण घर्षक सुद्धा म्हणत असतो, काही जण यालाच उष्मे घर्षक असंही म्हणत असतात. उष्मे घर्षक म्हणजे याच्यामध्ये काय आहे घर्षक म्हणजे आपल्या तोंडातून जी हवा येत असते ती कुठेतरी घासून जाते. श म्हणताना काय होतं मित्रांनो तोंडातली हवा जी आहे ती कुठेतरी दातांच्या मधून घासून गेलेली असते. श श स स मध्ये सुद्धा काय होतं हवा घासलेली आपल्याला जाणवते, म्हणून त्याला घर्षक सुद्धा म्हणतात आणि उष्मे सुद्धा म्हणतात. हवा जेव्हा घासून जाते तेव्हा हवा कशी गरम सुद्धा पडलेली असते. उष्ण शब्दासारखा आपल्याला तो शब्द आठवतो वाटतो, त्यामुळे आपण ह्याला उष्मे असं लक्षात ठेवू मित्रांनो. उष्मे असं लक्षात ठेवू. उष्मेमध्ये काय आहे श
उष्मे शब्दाच्या उच्चारामध्ये सुद्धा काय आहे मित्रांनो, श आहे. घर्षक शब्दाच्या उच्चारामध्ये श आहे. म्हणून आपण याला काय समजू शकतो, श वाला गट समजू शकतो. श श स हा गट आपण याला उष्मेला लक्षात ठेवू शकतो. त्याच्यानंतर महाप्राण जे येतात, महाप्राणमध्ये उच्चारामध्येच ह आहे. महाप्राणच्या उच्चारामध्ये ह आहे. ह महाप्राण जो आहे त्याला ह ची पूर्ण छटा आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. महाप्राणमध्ये उच्चाराच्या प्रत्येक ह्याच्यामध्ये ह ची छटा आहे. ह जो आहे तो मुख्य महाप्राण आहे मित्रांनो. मेन प्रकार जो आहे तो ह आहे. जर तुम्हाला ऑप्शनमध्ये ह दिला असेल महाप्राण ओळखा, आणि ऑप्शनमध्ये ह दिला असेल, दुसऱ्या ऑप्शनमध्ये ख दिला असेल, तिसऱ्या ऑप्शनमध्ये जर दुसरा कोणता बाकीचे दिले असतील, आणि ऑप्शन निवडताना तुम्हाला एकच ऑप्शन निवडायला चान्स असेल तर त्यामध्ये ह प्रथम निवडा. ज्यामध्ये तुम्हाला ऑप्शनमध्ये देताना ह आणि ख किंवा ह आणि बाकीचे हे जे इतर दिलेले आहेत यांपैकी जर एकच निवडायला ऑप्शन असेल, प्रश्नाचं उत्तर 1 आणि 2 हे दोन्ही अ आणि ब हे दोन्ही असं जर देता येत नसेल तर काय करायचंय मित्रांनो, आपल्याला फक्त एकमेव द्यायचा असेल तर तो ह द्या. आणि महाप्राणमध्ये जे आहेत ते तुमच्या आता लक्षात येईल, हा आपण जो इंग्लिश शब्दामध्ये यचचा वापर केलेला आहे, इंग्लिश शब्दामध्ये यचचा वापर जो आहे, ख मध्ये काय केलेला आहे के एच, छ मध्ये काय केलेलं आहे सी एच एच. आता छ मध्ये आपल्याला मित्रांनो एच एच आहे, आणि सी एच मध्ये सुद्धा एचचा वापर आहे. च जे आपण केला तो सी एच मध्ये काय आहे मित्रांनो, एचचा वापर असून सुद्धा च ह्याला काय केलं जात नाही, महाप्राणमध्ये गणलं जात नाही. त्याच पद्धतीने आपल्याला काय बघायचं आहे, स जो आहे, अपवाद हे दोन आहेत, मी तुम्हाला वर्णमाला शिकवतानाही सांगितले होते. स मध्ये काय आहे मित्रांनो, याच्यामध्ये आपण एच ची छटा कुठेच नाही, तरीही आपण आपला तो काय आहे महाप्राण आहे. याही गोष्टी लक्षात असू द्या. बाकी सर्वांमध्ये याच्यामध्ये काय आहे, कठोर वर्णातला जो दुसरा गट आहे, म्हणजे दुसरा जो उभा हा भाग आहे, याला काय म्हणतो आपण, ह्या कॉलमला महाप्राण मध्ये जोडतो. आणि हा ही जो कॉलम आहे मित्रांनो, मृदू मधला जो ह चे छटा असलेला हा काय आहे, महाप्राण आहे. याच्यामध्ये लक्षात ठेवताना इंग्रजी शब्दानुसार ग ला आपण फक्त जी लिहितो मित्रांनो. ग ला काय लिहितो, जी लिहितो. ग ला काय लिहित असतो मित्रांनो, जी लिहित असतो. आणि घ ला काय लिहित असतो, जी एच लिहित असतो. पण आता हा जो एच आहे, झ ला काय लिहित असतो, जे एच समजा, हा काय आहे एच छटा आहे. ढ ला काय लिहित असतो, डी एच. यामध्ये काय आहे एच आहे. ड ला काय लिहितो, डी लिहितो. ज ला काय लिहितो, जे लिहितो. आणि ग ला जी लिहितो. अशाच पद्धतीने ब ला बी लिहितो आणि भ ला बी एच लिहितो. हा एच जो लिहितो आपण, एच लिहिणारा टी एच, यामध्ये एच जो आपण लिहित असतो, ते एच वाले सगळे अक्षर जे आहेत ते सगळे अक्षर काय आहेत, महाप्राण आहेत. अपवाद च, च मध्ये सी एच लिहून सुद्धा आपण याला च ला काय करत नाही, महाप्राणामध्ये गृहीत धरत नाही. मित्रांनो हे जे होते, हे होते आपले व्यंजनांचे 4 प्रकार. आणखी 2 राहिलेले आहेत, ते 2 जे आहेत ते आपण त्याला काय, द्रविडियन वर्ण जे आहेत ते द्रविडियन वर्ण आपण, आणि संयुक्त वर्ण जे आहेत, संयुक्त व्यंजन जे आहेत ते आपण बघू. मित्रांनो यामध्ये आपण महाप्राण बघणार आहोत. महाप्राण बघितले आहेत, ते आहेत मित्रांनो टोटल 14. मी तुम्हाला दाखवलेच. स्पर्श व्यंजनामध्ये जे आपले ख, ख वाला गट आहे पूर्ण, ख, त्यानंतर छ, त्यानंतर ठ, हे जे आहेत मित्रांनो, हे पूर्ण जो गट आहे तो गट आपला कशामध्ये येत असतो, हा स्पर्श व्यंजनाचे जे पूर्ण 2 गट आहेत, ख वाला आणि पुढचा घ वाला, हे जे उभे 2 गट आहेत ते याच्यामध्ये येतात. 5 दुने 10 ते होतात. आणि नंतर उष्मेमधले 3 येत आहेत. उष्मेमधले श श स हे 3 येतात. आणि महाप्राणचा ह जो आहे तो स्वतंत्र एकटा महाप्राण आहे, तो मुख्य महाप्राण आहे. तो असे मिळून 10 3 13 आणि 1 14 असे 14 काय आहेत मित्रांनो, महाप्राण आहेत. त्यानंतर आपले कठोर व्यंजन येतात. कठोर व्यंजनांमध्ये 13 असतात, काय असतात आपले कठोर व्यंजन असतात. 13 कोणकोणते मित्रांनो, 5 दुने 10 हे आपण आताच बघितले होते. आणि त्यामध्ये 3 उष्मे जे आहेत या तिन्हींचा मिळून काय होतो, 10 आणि 3 13 असे काय होतात आपले टोटल कठोर व्यंजन जे आहे ते 13 आहेत. त्यानंतर अल्पप्राण जे आहेत, अल्पप्राण म्हणजेच काय मित्रांनो, जे व्यंजन असतात व्यंजनांमध्येच महाप्राण असतात आणि व्यंजनांमध्येच अल्पप्राण असतात. अल्पप्राणचा एक गट आणि महाप्राणचा एक, असे टोटल 20 आपले काय आहेत, अल्पप्राण आहेत. 20 जे अल्पप्राण आहेत ते
क्ष आणि ज्ञ नाहीत मित्रांनो. क्ष आणि ज्ञला आपण जे संयुक्त व्यंजन म्हणून पकडलं आहे, यांचा विचार न करता, क्ष आणि ज्ञचा विचार न करता 20 अधिक 14 जे आपले महाप्राण आहेत, हे 14 महाप्राण असे मिळून 34, असं टोटल 34 काय होत आहेत, व्यंजन होत आहेत. अधिक हे काय दोन आपले संयुक्त जर केले तर बरोबर 36. 36 काय होतात मित्रांनो, आपले व्यंजन होत असतात. आणि 36 व्यंजन अधिक ते 16 जे आपले आहेत मित्रांनो, 16 काय आहेत, 16 खडीमधले स्वरादी आणि स्वर मिळून जे आहेत ते 16 आहेत. 36 आणि 16 मित्रांनो ते 52 होतात. अशी 52 वर्णांची आपली जी 12 खडी आहे, टोटल जी वर्णमाला आहे, 52 वर्णाची जी वर्णमाला आहे, त्यामधले आपण फक्त व्यंजनांचा विचार करत असता 20 काय आहेत आपले अल्पप्राण आहेत, 14 महाप्राण आहेत. हे दोन जे आहेत, हे दोन जे असतात मित्रांनो, हे काय आहेत, संयुक्त स्वर आहेत, संयुक्त व्यंजन आहेत. ह्या संयुक्त व्यंजनांना क्षला आणि ज्ञला आपण काय करतो, महाप्राण आणि अल्पप्राण मध्ये पकडत नाहीत. त्याच्यानंतर जे द्रविडियन वर्ण आहेत मित्रांनो, द्रविडियन वर्ण कोणते आहेत हे आपण बघू. द्रविडियन वर्णांमध्ये मित्रांनो फक्त एकच येतो, द्रविडियन वर्णामध्ये एकच येतो आणि तो आपला ळ आहे. तो ळ आपण तेलुगू कन्नड या भाषांमधून घेतलेला आहे, म्हणून त्याला द्रविडियन वर्ण म्हणलं आहे मित्रांनो. द्रविडियन वर्ण जो आहे तो आपला दक्षिण भारतामध्ये बोलला जाते द्रविडियन भाषा, त्यामधला तो ळ हा शब्द, ळ हा वर्ण द्रविडियन भाषेमधला आहे, म्हणून याला आपण द्रविडियन वर्ण असं नाव दिलेलं आहे. यापूर्वी याला काय म्हणायचं, स्वतंत्र वर्ण असं मानलं जात होतं. पण आयोगाने काय केलेलं आहे मित्रांनो, एका क्लर्कच्या एक्झाममध्ये, कर सहाय्यकची परीक्षा होती, कर सहाय्यकच्या परीक्षामध्ये कन्नड भाषेतून आलेला शब्द आहे, म्हणून त्याला द्रविड भाषेतला द्रविडियन शब्द असं म्हणून, द्रविडियन वर्ण म्हणून त्याचा उत्तर दिलेलं आहे मित्रांनो. यापुढे द्रविडियन वर्ण हे उत्तर सांगायचं मित्रांनो. द्रविडियनच का सांगायचं, कारण द्रविडियन भाषेतून आलेला आहे, त्याला द्रविडियन वर्ण असं म्हणतो आपण. कारण द्रविडियन वर्ण म्हणजे आयोगाने उत्तर दिलेलं आहे मित्रांनो. आयोग जर यापुढे जर म्हणलं गायला 4 ऐवजी 6 पाय असतात असं आयोगाने दिलं, तर आपण सुद्धा काय म्हणायचं, गायला 6च पाय असतात. आपण आपलं डोकं चालवायचं नाही मित्रांनो त्या ठिकाणी. तुम्ही किती ज्ञानी किती पंडित आहात याला काही महत्व नाही. आयोगाने जे प्रिव्हियस इयरला मागच्या वर्षी जे उत्तर दिलं, आपण त्या अनुषंगाने आयोगाला टॅकल करू शकतो, आयोगाच्या बुद्धीचा विचार करू शकतो. म्हणून आपण आयोगाचं पूर्वीचं उत्तर जे आहे त्यालाच प्रमाण मानून द्रविडियन वर्ण जो आहे आपला तो ळ आहे, ळला द्रविडियन वर्ण म्हणून टाकायचं. आणि संयुक्त जे व्यंजन आहेत त्या संयुक्त व्यंजनांमध्ये क्ष आपला आहे, क्ष आणि ज्ञ. क्ष आणि ज्ञ, क आणि शचा आपला क्ष बनतो, द न आणि य यांचा ज्ञ बनतो. अशा प्रकारे संयुक्त 2-3 व्यंजनांचा एकत्र येऊन जो व्यंजन बनतो त्याला संयुक्त व्यंजन म्हणतो. त्याचप्रमाणे स्वरांचंही असायचं संयुक्त स्वर आपण बघितले होते, ते 2 किंवा 2 पेक्षा अधिक स्वर एकत्र येऊन त्यापासून काय बनायचं, तर त्यापासून आपला संयुक्त स्वर बनायचा. मित्रांनो इथपर्यंत आपली जी वर्णमाला आहे, ही वर्णमालेचा आपण अगदी इन डिटेल मध्ये डीप मध्ये बघितलेला आहे. याच्यावरचे प्रश्न मित्रांनो जवळपास 95 प्रश्न मित्रांनो आतापर्यंत आलेले आहेत. आयोगाचे प्रश्न असतील किंवा इतर परीक्षांचे प्रश्न असतील तर ते आपण वनसेवा, ह्या सर्व राज्यसेवा, कंबाईन गट ब गट क याचे सर्व प्रश्न आपण उद्याच्या टॉपिक मध्ये बघू. हे 100 प्रश्न, जे 95 प्रश्न आहेत, हे 95 प्रश्न आणि त्यांचं स्पष्टीकरण आपण उद्याच्या लेक्चर मध्ये बघणार आहोत मित्रांनो. ते लेक्चर कोणीही मिस करू नका. त्यानंतर आपण महत्त्वाचे काही टॉपिक सुद्धा त्यानंतर बघणार आहोत. अनुनासिक, त्याला परसवर्ण असं म्हणतात. अनुनासिकांना काय म्हणतात मित्रांनो, परसवर्ण म्हणतात. त्यांना कसं लिहितात, कोणत्या गटातला अनुनासिक कसा लिहिला जातो, हे आपण सगळ्या गोष्टी मित्रांनो उद्याच्या याच्यामध्ये बघणार आहोत. धन्यवाद मित्रांनो. लेक्चर आवडलं असल्यास किंवा आपण पूर्ण सिरीज बघत असल्यास मित्रांनो मला यामध्ये प्रतिक्रिया तुमच्या कळवत चला, कारण यामध्ये काय होत असतं, तुमच्या प्रतिक्रियांनी, तुमच्या रिस्पॉन्सने मला एक वेगळं मोटिवेशन मिळत असतं. मित्रांनो काही अडचणी असतील तर माझा मोबाईल नंबर तुम्हाला माझा संपर्क देत आहे 8669898913. मित्रांनो यावरती तुम्ही मला व्हॉट्सअप करा, टेलिग्राम करा, काहीही करा. यावरती काय करा, व्हॉट्सअप करा किंवा टेलिग्राम करा, काहीही करा मित्रांनो. तुमच्या प्रतिक्रिया मला माझ्यापर्यंत कळवा.
आणि मित्रांनो, तुम्हाला यावरती तुमच्या आवडीचा एखादा टॉपिक असेल त्या टॉपिकवरती आपण बोलण्याचा प्रयत्न करत जाऊ. धन्यवाद मित्रांनो. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, एवढीच एक विनंती आहे तुमच्या मित्रांपर्यंत, गोरगरीब विद्यार्थ्यांपर्यंत आपण ही लेक्चर सिरीज मित्रांनो पोहोचवा. कारण मराठी व्याकरण हे मोफत बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये कोणी घेत नसेल मित्रांनो, आपण घेतोय. आणि यावरती एवढंच नाही तर यावरती आपले जे सर्व आयोगाचे प्रश्न असतील, एमपीएससीचे सर्व मेन्स पर्यंतचे प्रश्न सुटणार असतील, तर मित्रांनो बाकी सरळ सेवा वगैरे सर्व परीक्षांचे आपले काय होणार आहेत, यामधूनच प्रश्न सुटणार आहेत, याची मी शाश्वती देतो. धन्यवाद मित्रांनो.